नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 साठी विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता जाहीर झाला आहे। 1 रुपयात पीक विमा बंद करून नवीन सुधारित पीक विमा योजना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। या नवीन पीक विम्याची संपूर्ण माहिती देणारा शासनाने जी.आर. काढलेला आहे। त्यानुसार आता शेतकऱ्याला 1 रुपया न भरता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। आता अधिकचे पैसे म्हणजे किती पैसे ते आता आपण पाहणार आहोत। तर स्क्रीनवर दिल्या गेलेल्या यादीप्रमाणे ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33,000 रुपये, 1.5% प्रमाणे 495 रुपये प्रति हेक्टरी भरावे लागणार आहेत। म्हणजे प्रति गुंठा 4 रुपये 95 पैसे भरावे लागणार आहेत। त्यानंतर बाजरी पिकासाठी 32,000 संरक्षित रक्कम असल्याने प्रति हेक्टरी 480 रुपये पीक विमा भरावा लागणार आहे। म्हणजे प्रति गुंठा 4 रुपये 80 पैसे भरावे लागणार आहेत। त्यानंतर सोयाबीन पिकासाठी पीक विमा भरताना 58,000 पीक विमा संरक्षित रक्कम असल्याने आणि पीक विमा हप्ता दर 6.14% असल्याने प्रति हेक्टरी 1160 रुपये भरावे लागणार आहेत। म्हणजे प्रति गुंठा 11 रुपये 60 पैसे भरावे लागणार आहेत। त्यानंतर मूग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 28,000 असल्याने 1.5% प्रमाणे प्रति हेक्टरी 420 रुपये भरावे लागणार आहेत। म्हणजे प्रति गुंठा 4 रुपये 20 पैसे भरावे लागणार आहेत। त्यानंतर उडीद पिकासाठी 25,000 पीक विमा संरक्षित रक्कम असल्याने 1.5% प्रमाणे 375 रुपये प्रति हेक्टर भरावे लागणार आहेत। म्हणजे प्रति गुंठा 3 रुपये 75 पैसे। त्यानंतर तूर पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 47,000 असल्याने 2.5% प्रमाणे 940 रुपये पीक विमा भरावा लागणार आहे। हेक्टरी 940 रुपये म्हणजे प्रति गुंठा 9 रुपये 40 पैसे। त्यानंतर कापूस पिकासाठी 60,000 विमा संरक्षित रक्कम असल्याने 1.5% प्रमाणे प्रति हेक्टरी 900 रुपये पीक विमा भरावा लागणार आहे। म्हणजे प्रति गुंठा 9 रुपये याप्रमाणे पीक विमा भरावा लागणार आहे। त्यानंतर मका पिकासाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम असल्याने 1.5% प्रमाणे 540 रुपये हेक्टरी भरावे लागणार आहेत। म्हणजे प्रति गुंठा 5 रुपये 40 पैसे भरावे लागणार आहेत। त्यानंतर कांदा पिकासाठी 68,000 विमा संरक्षित रक्कम असल्याने 1.5% प्रमाणे 1,020 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा भरावा लागणार आहे। म्हणजे प्रति गुंठा 10 रुपये 20 पैसे भरावे लागणार आहेत। तर या सर्व आकडेवारीवरून तुम्हाला तुमच्या शेताच्या गुंठेवारीनुसार पीक विमा भरताना किती पैसे लागतील याबाबतची माहिती आता समजलीच असेल। या सर्व पिकांमध्ये सोयाबीनची विमा हप्ता दराची टक्केवारी सर्वाधिक असून 6.14% आहे। त्याखाली तूर पिकाची विमा हप्ता दराची टक्केवारी ही 2.5% आहे आणि बाकीच्या पिकाची विमा हप्ता दराची टक्केवारी ही 1.5% आहे। म्हणजे सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। त्या खालोखाल तूर असली तरी तूर हे पीक त्या मानाने खूप कमी प्रमाणात घेतले जाते, पण सोयाबीन शेतकऱ्याकडून मोठी वसुली केली जाणार आहे। सदर पीक विमा भरणा करण्याची तारीख ही 1 जुलै पासून सुरू होईल आणि 31 जुलै पर्यंत भरणा करण्याची शेवट तारीख आहे। तर तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी किती पैसे लागणार आहेत हे समजलेच असेल। धन्यवाद।